बातमी आता स्वाईन फ्लूची आणि जरा चिंताजनक आहे. एप्रिल महिन्यापर्यंत एकट्या पुण्यामध्ये 943 स्वाईन फ्लूच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैकी 641 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आलं, तर 120 रुग्णांवर अजूनही महापालिकेच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सध्याचं वातावरण स्वाईन फ्लूच्या विषाणूंच्या वाढीस पोषक असल्यामुळे या आजारानं डोकं वर काढल्याची माहिती देण्यात येते आहे. मात्र घाबरून न जाता ताप, सर्दी किंवा खोकला असं काही जरी लक्षणं दिसली तरी घरगुती उपचार करू नका. सरळ थेट डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करून घ्या, असं आवाहनही सरकारकडनं आता करण्यात आलेलं आहे. राज्याच्या मागच्या 4 दिवसांमध्ये एकूण 10 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, तर जानेवारीपासून आतापर्यंत मृत्यूचा आकडा 185 वर जाऊन पोहोचला आहे. तर हे आपण जे पाहतोय की उन्हाळ्यामध्ये फ्लूचे रुग्ण वाढणं याचं मुख्य कारण हे आहे की तापमानामधली जी विषमता आहे, म्हणजे आपलं जे दैनंदिन तापमान आहे त्याच्यामधलं कमाल आणि किमान तापमान याच्यामधला फरक अधिक असणं, तर याच्यामुळे हे घडतंय, हे तज्ज्ञांचं मत आहे की या पद्धतीची विषमता जी आहे तापमानामधली, म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ थोडी थंड असणं आणि दुपारी मात्र तापमान 40च्या पुढे जाणं, हे जे प्रकरण याच्यामध्ये आहे त्याच्यामुळं विषाणूच्या वाढीला पोषक वातावरण तयार होतं आहे, असं एकूण तज्ज्ञांची धारणा आहे. तुम्हाला जो सर्दी खोकला होतो तो तुम्ही अंगावर न काढणं, अनेक वेळा आपली समज काय असते की अंगावर काढणं, आपल्या मनानं गोळ्या घेणं, त्याच्याऐवजी वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणं, आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी की या आजाराच्या विरुद्ध खूप चांगलं प्रभावी असं औषध आपल्याला उपलब्ध आहे. ऑसेल्टॅमिव्हिर किंवा ज्याला आपण ब्रँड नेमनं टॅमिफ्लू या नावानं ओळखतो, हे औषध उपलब्ध आहे. हे औषध खूप गुणकारी आहे. याच्यातलं महत्त्वाची गोष्ट काय आहे की लक्षणं सुरू झाल्यापासून जर 2 दिवसाच्या आत हे औषध सुरू झालं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो.